सोलापूरच्या निमगावातील भीषण स्थिती एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। निमगावातले शेतकरी भारत शिंदे आणि पत्नी कौशल्या शिंदे यांच्या घरातलं संपूर्ण साहित्य हे पुराच्या पाण्यात वाहून गेलंय आणि हे पाहून वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्यात। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। काय सांगावं असं सांगा तुम्हाला, सगळं मातीत गेलं। परिस्थिती आमचे सगळं भिजलं, आम्ही अंगाच्या पांघरुणाशी निघलो, आमचं फार वाटोळं झालं। या गावामध्ये जवळपास 50 ते 60 घरामध्ये अक्षरशः पाणी घुसलेलं आहे पुराचं। त्यामुळे मन सुन्न करणारी ही दृश्य आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः डोळ्यात पाणी येईल इतकं विदारक चित्र म्हणजे हे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे पाहावं सुद्धा वाटत नाही, इतकं विदारक। आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे, आपण त्यांना विचारूया। आपण या दृश्यामध्ये बघा, हा त्यांचा हॉल, पूर्ण फर्निचर, टीव्ही, फ्रीज आणि हे त्यांचं किचन आहे। किचनमध्ये संपूर्ण फ्रीज, जेवढं साहित्य, जे किराणा होता तो सुद्धा, भाजीपाला, तो सगळं अक्षरशः पूर्ण भिजलेला आहे। आपण काकूशी बोलूया। काकू, काय परिस्थिती झाली? परिस्थिती आमचे सगळं भिजलं, आम्ही अंगाच्या पांघरुणाशी निघलो, आमचं फार वाटोळं झालं। आता आमची लेकरं बाळ इथं नसल्यामुळं आम्हाला काहीच करता आलं नाही। आम्ही अंगाच्या पांघरुणाशी बाहेर जीव बचावायसाठी गेलो। मग हे हाय वाटोळं झालेलं हे त्यांनी येऊन बघावं। काय सांगावं असं सांगा तुम्हाला, सगळं मातीत गेलं। आज धान्य होत्या, प्रत्येकाला घरात धान्य आहे, त्या पडेल्या खोलीत काढायला कोण नाही। मी पायानं मोड काही कमरत आधो आहे, होय गावची पोरं काढलो, तोर माझं घर एकदम खाट्यात आहे। अचानक पाणी आलं। 50 वर्षात कधीच आलं? मला 66 वय चालू आहे, आजपर्यंत पाणी नाही का असं आलं। 2 पोराचे लग्न झाले, दोघांचे सामान इथं ठेवले, त्यांनी तिकडे नेलं नाही। कसं न्यायचं तिकडे, कुठे ठेवायचं भाड्यात तरी खोलीत, म्हणून ते आपल्या इथंच राहू द्या म्हणली। पाठवलं झालं। मुलांचं एकाला 7 वर्षाचा मुलगा आहे त्याला, आणि आता आहे ते 2 वर्षाचा। एक जणाचं 18 साली झालं, एक जणाचं 22 साली झालं। काहीच नाही राहिलं, खायची प्यायची काय तुम्ही बघता की काय राहिलंय का? 2 दिवस आम्ही तळ्यावर राहिलोय, तिथं आमचे ते पाहुणे आहेत तिथं। पोटात आग पडायला लागली बघून, काय करायचं। अनेक घरं आहे या गावामध्ये जे पावसामुळे झालेलं आहे, परंतु या दाम्पत्याचं सर्वात जास्त नुकसान एबीपी माझाच्या निदर्शनास आलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, सोलापूर।